30 ऑगस्टला आमची फिल्म येणार आहे अहो विक्रमार्का. पक्का बघा. ह्याचं गाणं अर्चना एन्जॉय करा. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज तळोजा मजकूर या गावामध्ये पनवेल महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या DP विषयी म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन विषयी किंवा प्रारूप विकास आराखड्याविषयी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ग्रीन झोन डिक्लेअर केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी या सगळ्या DP प्लॅनला विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मालकीच्या जमिनीमध्ये तुम्ही तिथे ग्रीन झोन तुम्ही डिक्लेअर करता, त्यामुळे आमच्या जमिनी इथे कवडीमोल होणार आहेत आणि त्यामुळे आमचा या DP प्लॅनला विरोध आहे. खरं म्हणजे ग्रामस्थांचं कौतुक करावं लागेल की ते जागरूक आहेत. कमीत कमी अनेक गावामध्ये DP विषयी अजिबात जागरूकता नाही, त्यांना माहीतच नाही नेमका काय कुठे झालेलं आहे. परंतु तळोजा मजकूरचे ग्रामस्थ असतील, त्या ठिकाणी घोटचे ग्रामस्थ असतील, करवलेचे ग्रामस्थ असतील, या सगळ्या घोटचालचे ग्रामस्थ असतील, हे जागरूक आहेत आणि त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती आहे, जाण आहे, त्यामुळे ते संपूर्ण एकत्र आलेले आहेत. बरं, तुमचं नाव काय? रोहिदास देवराजे. बरं, तुमची सुद्धा ग्रीन झोनमध्ये जमीन येते का? हा, ग्रीन झोनमध्ये येते. बरं, तुमचं या DP प्लॅनविषयी काय म्हणणं आहे? या DP प्लॅन आम्हाला 2-3 दिवस अगोदर माहीत पडलं. बरोबर आहे. नंतर आम्हाला सर्व शेतकरी जमा होऊन याचा विरोध आहे. ओके, म्हणजे नेमका विरोध कशामुळे? ग्रीन झोनमुळे आहे का कुठल्या गोष्टीमुळे? नाही, ग्रीन झोनमुळे. याच्यापुढे आमची एक वडील पॉईंट जागा ठेवलेली आहे. बरोबर. याच्यापुढे आमची डेव्हलप करायची इच्छा आहे. बरोबर. त्या सर्वांचा विरोध आहे याला. नाव काय तुमचं? माझं शंकर वालकू पाटील. ओके, बरं, काय नेमकं तुमचा काय विरोध आहे या गोष्टीला? आमचा विरोध असा आहे, गिरून जोन टाकले याला आमचा विरोध आहे. नाव काय तुमचं? मी हरिभाऊ चिखलेकर. बरं, हरिभाऊ चिखलेकर आहे ना, खरी म्हणजे जमिनीचे एक प्रकारे बऱ्यापैकी नॉलेज आहे त्यांना. बऱ्याच ठिकाणी जेव्हा सर्वे होत असतात त्यांना या सगळ्या भागातल्या जमिनी कुठे कुणाच्या किती जमीन आहेत ते माहिती आहे. तुम्ही ग्रीन झोन पाहिलेला आहे, साधारण त्या ग्रीन झोनमध्ये किती एकरमध्ये ही जमिनी असाव्यात का अंदाज आहे का? अंदाजे 350 एकर का काहीतरी जमीन आहे. ओके. त्याच्यात तळोजा मजकूर वाशियांची 40% जमीन असणार आहे. ओके. त्याच्यानंतर 40% करवलेवाल्यांची असतील, बाकी उर्वरित 20% जमीन नागझरी, चाल, घोट या वाशियांची आहे. आणि यासाठी पूर्ण लोकांचा विरोध आहेतच ग्रीन झोनला. परंतु ज्यांच्या जमिनी दिली त्याहीच विरोध करावा असा विषय नाही. आता माझी त्याच्यात जमीन नाही, पण मी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी त्याच्यात विरोध करायला उतरणार आहे. आणि बाकी लोकही पण गावातील सर्व मंडळी त्याच्या उतरून विरोध करायचा आहे. तुमचं नाव काय? माझं नाव वैभव मधुसूदन पाटील. मी शेतकरी म्हणजे ग्रीन झोनमध्ये बाधित झालेला शेतकरी आहे. माझं म्हणणं याबाबत असं आहे का पनवेल महानगरपालिकेने DP प्लॅन सादर केला, तो प्रकाशित देखील केला, पण प्रकाशित केल्यानंतर तो सर्वसामान्यांना त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता नाही आहे. कारण का आम्हाला DP प्लॅन सादर झाला आहे हे सांगण्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी, आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नाही आहेत. आता सध्या प्रशासक म्हणून जी भूमिका बजावत आहेत ते प्रशासकांनी सर्वसामान्यांचा विचार करून सर्वांना तो प्रसिद्ध केल्यानंतर जे भोगवटाधारक याच्यामध्ये बाधित झालेले आहेत त्यांना एक पत्र देणे ही प्रशासकांची किंवा आयुक्तांची म्हणजे ते त्या नोटीसवर अवलंबून आहे, जी पेपरला असेल किंवा त्यांच्या वेबसाईटवर असेल ते, नाही का? तर ज्या मालकी हक्काच्या जमिनी आहेत तिथे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत राखून ठेवलेल्या आहेत आणि किंबहुना त्यांची इच्छा पण नाही आहे का तिथे बाबा काय लगेच तुम्ही कोणते हे साकाराल किंवा नाही. आता महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून भरपूर वर्ष झाली, भरपूर काळ याच्यामध्ये लोटला, पण शेतकरी आहे तिथेच आहे. शेतकऱ्याला त्याच्यामध्ये काय पालिका आल्यापासून का बाबा पालिकेचा काय फायदा झाला आहे तो तर नाहीच. पण जर आज ती पालिका सरकारमान्य सावकार या नात्याने आमचं शोषण करत असेल तर आम्ही पालिकेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण का पहिले सावकार शेतकऱ्यांचं शोषण करत होते. आज सरकारने नेमून दिलेला सरकारमान्य सावकार ही पनवेल महानगरपालिका झालेली आहे आणि ती सावकार बनून आमच्या शेतकऱ्यांचं शोषण करत असेल तर आमचा तिला नक्कीच विरोध असणार. दुसरी गोष्ट, आता प्रशासक असल्या कारणाने म्हणजे लोकप्रतिनिधींचा कालावधी संपलेला आहे. तुम्हाला वाटतं का जरी कालावधी संपला तरी ते लोकप्रतिनिधीच आहेत, म्हणजे तिथे त्यांचा कायदेशीर कालावधी संपला तरी देखील ते सामाजिक कार्य करतच असतात, मग त्यांनी देखील या सगळ्या बाबतीत म्हणजे उतरलं पाहिजे असं वाटतं? याबाबत आता लोकप्रतिनिधी म्हणून कोणाची भूमिका ठाम आम्हाला उघडकीस आलेली नाहीये. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी अरविंद म्हात्रे एक लोकप्रतिनिधी म्हणून आहेत ज्यांना पालिकेचा अभ्यास आहे, म्हणजे पालिकेचे अभ्यासक पालिका अधिनियमांचा असेल वगैरे त्यांना अभ्यास आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका मांडली. पण जे आमचे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत किंवा
जे कोण वरिष्ठ अधिकारी म्हणजे सामाजिक क्षेत्रातील अधिकारी किंवा राजकीय क्षेत्रातील, तर याबाबत DP प्लॅन सादर होऊन आज 9 तारखेपासून तर आजची एवढे दिवस झाले, पण याच्याबद्दल कोणी ठाम भूमिका नाही मांडली का बाबा नाही आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजूने आहोत. फक्त सर्वजण तिळगुळून गप्प आहेत. बरं बघा, लोक आहेत ना आजकाल हुशार झालेली सगळी, तुम्हाला वाटतात की त्यांना सगळं कळतं, ऐन वेळेला मतं मागण्यासाठी येतील तेव्हा लोक मग त्या गोष्टीचा विचार करतील. मग कुठल्याही म्हणजे सरकारच्या बाजूनं कोण असेल, विरोधात असेल, तरी देखील लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारांचं हित जोपासलं पाहिजे आणि त्यांनी यासाठी पुढे आलं पाहिजे. जर या ठिकाणी आज जी बैठक झालेली एकही लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे, सगळी सामान्य नागरिक आहेत, शेतकरी आहेत आणि ते जागरूक आहेत, तर मग लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे असाच थोडक्यात या ठिकाणी म्हणता येईल. या नाव काय तुमचं? नितीन जनार्दन पाटील. बरं, DP प्लॅनमध्ये तुम्ही देखील बाधित आहेत का? हो, माझं पण 7/12 बाधित आहे. बरं, काय तुमचं म्हणणं आहे या सगळ्या बाबतीत? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा DP प्लॅन टाकला त्यावेळेला तुम्ही जाहीर नोटिसी वगैरे द्यायला पाहिजे होत्या. जेव्हा आमचं तुम्ही कुठल्याही पद्धतीचं किंवा कुठल्या पद्धतीचं सरकारी अधिवेशन येतो किंवा कुठलं काय स्कीम येतात, ते एक नोटिसी शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे. आज तिथे लाखो करोडाच्या जमिनी त्या भावाने जात आहेत. आज ह्यांनी बफर झोन टाकलेला आहे, ग्रीन झोन टाकलेला, बफर झोन पण टाकलेला आहे. आज ही रामकी जी कंपनी आहे ती बफर झोन टाकते, त्याच्यानंतर त्याला सहकार्य करून महापालिका ग्रीन झोन टाकत आहे. त्या ग्रीन झोन उडवण्यासाठी, येथे काढण्यासाठी आम्ही हरकत घेत आहोत. आणि ही लोक ह्याच्यामध्ये पालिका ग्रीन झोन टाकून शेतकऱ्यांचं शोषणच करत आहे. तुमचा ठाम विरोध आहे का सगळ्या गोष्टी? माझ्याला ठाम विरोध आहे. बरं, या ठिकाणी शेतकऱ्यांनी हे ठरवलेलं आहे की आम्ही या बाबतीत तीव्र विरोध दर्शवणार आहोत, शिवाय लेखी हरकती या ठिकाणी आम्ही टाकणार आहोत असं देखील ठरवलं. परंतु या सगळ्या गोष्टी कायदेशीर आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ जी DP प्लॅन आहे तो DP प्लॅन का सामान्य शेतकऱ्यांना समजू शकत नाही, त्यासाठी त्यांना या ठिकाणी म्हणजे लिगल ॲडवाईस घ्यावा लागेल, वकील असतील त्यांचा, आणि त्यानंतर सुरुवातीला एक नॉमिनल हरकत असणार आहे, त्याच्यानंतर आम्ही जाहीर हरकत टाकू आणि आम्हाला त्या ठिकाणी महानगरपालिकेने जेव्हा या सुनावणी असतील म्हणजे हरकती संदर्भात त्या ठिकाणी सुनावण्यामध्ये देखील आम्ही आमची बाजू मांडू असं देखील या ठिकाणी सांगतात. या प्रकारे शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पीक सोडून जी बेंणी वगैरे असते त्याचा त्याला ज्ञान असतो, किंवा बियाणं जर त्या पनवेल महानगरपालिकेला आम्ही सांगितलं का बाबा हा बियाणं तुम्ही 2-3 वर्ष राखून ठेवा, तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता नसणार आहे. कोणता प्लॅन कसा करायचा त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता आहे, पण एखादा बियाणं किती वर्ष राहायला पाहिजे, एखादा भात किती दिवस आपण साठवणूक करून ठेवू शकतो, जसं शेतकऱ्याला माहीत आहे तसं तुम्ही DP प्लॅन जो सादर केलेला आहे तो सर्वसामान्यांना जरी हातात दिला तरी समजणार नाही. बरोबर बोलले. त्या अनुषंगाने त्यांनी पहिले शेतकऱ्याला म्हणजे पालिका आली, पालिकेमध्ये ना जेव्हा पालिका आली, पालिका स्थापन झाली, पालिकेचं बहुतेक क्षेत्र सिडकोने विकसित केलेला होता. थोडी 29 ग्रामपंचायती होत्या. 29 ग्रामपंचायतींना एक लेकरासारखं जर सांभाळून घेतला असता ना, 7 वर्षात तिने ग्रामपंचायतीसाठी काहीच नाही केलं, एक लेकरू म्हणून जर सांभाळून घेतला असता, तर इथला समाज आहे ना, आजपर्यंत अनेक संस्था आल्या, त्यांनी प्रत्येक इथल्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत ना हमी भाव भेटावा म्हणून आंदोलन नाही छेडला. इथल्या शेतकऱ्यांनी का बाबा आम्हाला या योजना भेटाव्या म्हणून आजपर्यंत मोठं आंदोलन झालेलं कोणी पण दाखवावा. इथला शेतकरी एकदम म्हणजे एवढा सुखी आणि एकदम चांगला आहे, आणि त्याची पण इच्छा नाही का बाबा तो कोणाकडे सांगायला गेला नाही. आज सिडकोमध्ये काही जण बोलतात का आम्हाला नोकऱ्या पाहिजेत, सिडको सांगते का बोलतो तुम्हाला नोकऱ्या कशा देऊ, आम्ही सांगायला गेलो नव्हतो का आमच्या जमिनींचा विकास करा. तसंच पालिकेचं होणार आहे. पालिकेला पण आम्ही सांगायला नाही गेलो का बाबा आमच्या जमिनीचा विकास करा किंवा काय करा, आम्ही आहोत त्याच्यामध्ये सुखी आहोत. पण ज्या नवीन स्थानिक स्वराज्य संस्था येतात त्या त्यांच्या हेतुपूर्वक विकास साधतात, पण त्या विकासाच्या गंगेमध्ये नाता शेतकऱ्याला किती कोरडा ठेवतात त्याचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे. ज्या अनुषंगाने त्यांनी जो DP प्लॅन सादर केलेला आहे तो सर्वसामान्यांना समजणार नाही, आणि समजणार नाही हे त्यांना देखील माहीत आहे, पण आमच्या अज्ञानाचा जाणीवपूर्वक फायदा घेण्याचा प्रयत्न पनवेल महानगरपालिका करत आहे. बरं बघा, एकतर हा संपूर्ण जो पट्टा आहे, नवी मुंबई पट्टा आहे, त्याच्यामध्ये ना अनेक वेळा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मग त्या कधी सिडकोसाठी संपादित करण्यात आल्या, कधी MIDC संपादित करण्यात आल्या, कधी विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी, आता नैना सुद्धा त्या ठिकाणी लागू आहे. म्हणजे अनेक या ठिकाणी आहे ना अनेक वेळा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी संपादित केल्या. शेतकऱ्यांनी कधी सांगितलं नाही की बाबा आमच्या जमिनी तुम्ही घ्या, आणि प्रत्येक वेळा ना तिथल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला, आणि जोपर्यंत त्यांनी संघर्ष केला नाही तोपर्यंत त्यांना फुकट कुणी काही दिलेलं नाही. आज देखील इथला शेतकरी जागृत आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये जवळपास 29 गाव आहेत, त्या शेतकऱ्यांना देखील अशाच पद्धतीने जागरूक झालं पाहिजे. त्यांच्या कुठच्या अडचणी असतील किंवा त्यांच्यामध्ये देखील जर चुकीच्या पद्धतीने कुठला रिझर्वेशन टाकला असेल किंवा झोन असा कुठला डिक्लेअर केला असेल तर त्याविषयी त्यांनी देखील आवाज उठवला पाहिजे. प्रभातपूर्व
नेहमीच शेतकऱ्यांचा प्रकल्पग्रस्तांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करत असतो. आज या लोकांना म्हणजे जाग आलेली आहे, परंतु इतर लोकांना देखील जाग आली पाहिजे. आणि शिवाय जे या लोकांच्या जीवावर लोकप्रतिनिधी होणार आहेत त्यांना, त्या लोकप्रतिनिधींना देखील लोकांच्यासाठी जाग आली पाहिजे. नाहीतर मग त्याचा फायदा काय? आज एरवी नॅशनल गोष्टीवर तुम्ही आंदोलन करण्यासाठी सगळे पक्ष मग या ठिकाणी आंदोलनासाठी रस्त्यावर येत असतात आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी कोणच आंदोलन करायला तयार नाही, कोण बोलायला तयार नाही. ही मोठी चुकीची गोष्ट आहे. किंवा सत्ताधारी पक्ष असेल, एखादी गोष्ट किती चांगली आहे त्यासाठी अगदी बोंबलत बसतील ते, बाबा ही चांगली आहे, आमची लाडकी बहीण योजना चांगली, मग ही वाईट येते, त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. थोडक्यात शेतकरी अज्ञानी नाही, त्याला सगळं कळत असतं. प्रभात पर्व नेहमी शेतकऱ्यांचा आवाज म्हणून या ठिकाणी असणार आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, परंतु आता जनजागृती झालेली आहे. आताचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे. प्रत्येक गोष्ट लगेचच कळत असते. अरविंद म्हात्रेंनी या ठिकाणी चांगली गोष्ट बोलून दाखवलेली आहे. इतर देखील लोकप्रतिनिधींना या ठिकाणी जनता आवाहन करते की देखील तुम्ही देखील या संदर्भात लोकांचं मार्गदर्शन करा, त्यांना जागृत करा, महानगरपालिकेने जागृत करा. नाहीतर आम्ही महानगरपालिकेच्या विरोधात या ठिकाणी कायद्याची लढाई असो, रस्त्यावरची लढाई असो, त्या सगळ्या लढाईसाठी आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत. तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट याशिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा लोकनेते दिवा पडल्यांचा